से द्वारे ठाकलो से द्वारे उभा याचक भिकारे ठाकलो से द्वारे उभा याचक भिकारे मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार गेन कमी करा याचकाचा भार घेऊ नये येर झार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक है पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावर या वार करी संतांच्या ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी
मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे कळस की ज्यांनी चारही वेद संपूर्ण समाजाकरिता गाथेच्या रूपाने प्रकट केले असे जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा आणि मागणी या प्रकरणातला अत्यंत गोड अशा प्रकारचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर प्रेमाची याचना करतात, प्रेमाचं दान मागतात किंवा प्रेमरूपी भीक मागतात. पण अभंगाच्या चिंतनापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने त्याचप्रमाणे थोर संत महत्पुरुषांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पवित्र असलेल्या आपल्या ममुराबाद या गावामध्ये आणि या गावात अंतर्गत असलेल्या या उमानगरमध्ये आणि भगवान श्री गणेश महादेव यांच्या या पवित्र सानिध्यामध्ये संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये यावर्षी मला देखील सेवेची संधी समस्त ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, भजनी मंडळ या सर्वांच्या सहमतीनं, या सर्व ग्रामस्थांच्या इच्छेनं किंबहुना या सर्वांच्या वतीनं आदरणीय हरिभक्ती परायण माझे गुरुबंधू तेजस महाराज यांचा मला फोन आला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याद्वारा ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली. नक्कीच स्वतःचं परमभाग्य अशा प्रकारचं समजतो की ज्या साधनाने प्रत्यक्ष देह ब्रह्मरूप होतो, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, हे सामर्थ्य या कीर्तनाचं असतं. याचा अर्थ कीर्तन म्हणजे केवळ कीर्तनकार महाराज येतात, फेटा बांधतात, कंबर बांधतात न बोलायलाच लागतं. बस एवढ्यालाच कीर्तन म्हणतात का हो? काय काय लोक एवढ्यालाच कीर्तन म्हणतात. त्यांना कीर्तनात काही बोलू द्या, फक्त फेटा दिसला पाहिजे, आहे की नाही? हे वरवर दिसायला कीर्तन आहे, पण या कीर्तनाचं खरं सामर्थ्य वेगळं आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हरिरूप अंग होण्याचं सामर्थ्य या कीर्तनामध्ये असतं. आधुनिक भाषेमध्ये बोलू का तर या कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं म्हणजे अंगात पॉझिटिव्ह एनर्जी येते. ही आधुनिक भाषेचा शब्द आहे. पॉझिटिव्ह एनर्जी येते, एक नव चैतन्य अंतःकरणामध्ये निर्माण होतं, एक आनंद अंतःकरणामध्ये निर्माण होतो. हे सामर्थ्य या कीर्तनाचं आहे. मग कोणी म्हणेल बाबा या कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं ना, पॉझिटिव्ह एनर्जी येते. हो येते. काय येते महाराज? त्याचं काय कारण आहे बरं? काय एवढं सामर्थ्य आलं कीर्तनाला? तर त्याचं कारण संत महात्मे सांगतात कि सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णवी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी. जेणे करोनी मूर्ती ठसावे अंतरी श्री हरिची. जेणे करोनी मूर्ती ठसावे अंतरी श्री हरिची. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे. सगुण चरित्रे पवन पवित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे. तेजस महाराज ही चाल सर्वांना आवडली मला माहिती आहे. सगळ्यांना करंट लागलं. हे चाल कोणती आहे सगळ्यांना आवडली. पण माझ्याकडे वारकरी चाली सुद्धा आहे बाबा की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सज्जन वंदे मनोभावे आदे वंदावी. आदे वंदावी म्हणजे चाली भरपूर आहेत महाराज, पण अर्थ फार गोड आहे की या कीर्तनामध्ये संत आणि भगवंत
यांच्या चरित्राचं गायन केलं जातं आणि हे चरित्र ऐकलं की मग होय अंग हरी रूप, हे सामर्थ्य या कीर्तनाचं आहे बाबांनो. म्हणून मी स्वतःला देखील अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजतो की मला याच देहामध्ये पुन्हा पुन्हा ही कीर्तनाची सेवा प्राप्त होत राहते. एवढं कीर्तनाचं महात्म्य का सांगितलं तर तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी त्यांनी मिळून हा उत्सव जो उभा केलेला आहे, हे वर्ष म्हणजे दुसरं वर्ष आहे. आणि सगळ्यांनी महाराज आमचे तेजस महाराजांनी सांगितलं की ग्रामस्थांचा फुल सपोर्ट आहे, खूप सहकार्य आहे महाराज. अपेक्षेच्या बाहेर लोक सहकार्य करतात, परमार्थाला सहकार्य केलंच पाहिजे बाबा. म्हणून त्या दृष्टीनं बाबांनो एवढं जर तुम्ही कीर्तनी सप्ताह करतात तर म्हणून कीर्तनाचं महात्म्य या ठिकाणी सांगितलं. म्हणून ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी ज्या काही सेवा स्वीकारल्या असतील, मग ते संत भोजन असेल, ते अन्नदान असेल, ती कीर्तनाची सेवा असेल, त्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद करतो, सगळ्यांचे अभिनंदन करतो, सगळ्यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाची सेवा ज्यांनी स्वीकारली असे आदरणीय हरिभक्तीपरायण सुभाष शिवाजी पाटील, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण सोमनाथ निळकंठ पाटील यांनी आजच्या कीर्तनाची सेवा, अर्थात आजच्या कीर्तनाचे ते यजमान आहेत, त्यांना देखील अंतःकरणापासून धन्यवाद करतो. आपला हा जो उत्सव आहे आणि या उत्सवाला सहकार्य करणारी मंडळी, जे 7 दिवसापासून जे गुणीजन कलाकार महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, अहो सगळी आपापल्या क्षेत्रामध्ये ही तयार आहेत, विशारद आहेत, पारंगत आहेत. अशा प्रकारची गुणीजन कलाकार महाराज मंडळी केवळ तुमच्या गावाच्या प्रेमास्तव आणि केवळ महाराजांच्या शब्दास्तव या ठिकाणी प्रतिवर्षी येत राहते. त्यामध्ये गायनाच्या साथीकरता आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय आबा आहेत, रोहिदास आबा आहेत. जुनं व्यक्तिमत्व, जुना परमार्थ आहे, त्यांना मी पितृतुल्य म्हणत असतो बरं का. मी दिसायला जेवढा वयस्कर वाटतो तेवढा नाहीये, म्हणून त्यांना पितृतुल्य म्हणत असतो. त्यांना माहिती माझी वय काय म्हणून. लोकांना असं वाटतं हा बाबा पार काय 45-50च्या घरात आहे की काय, पण तेवढं नाही, माझ्या शरीरानं धोका दिला मला, बाकी काही नाही. म्हणून त्यांना मी पितृतुल्य म्हणत असतो. अतिशय महाराज जुनं व्यक्तिमत्व आहे, जुना परमार्थ आहे, सुंदर चाली गातात, वारकरी चाली गातात आणि स्वभाव कसा पाहिजे. तेजस महाराजांना माहिती आहे, महाराज कलाकार ढिगोनं पडलेत हो, भरपूर कलाकार आहेत, इतके कलाकार आहेत, पण बाबा तसा आचरण, तसा स्वभाव, कला कमी असली चालते पण स्वभाव पाहिजे. नाना बरोबर आहे की नाही. आदरणीय आमचे भागवत नाना देखील या ठिकाणी आहेत, सुंदर गायन करतात, सुंदर हार्मोनियमची साथ करतात. मला वाटलं पांढरी 2 असेल तर तुम्ही स्केल चेंज करून काहीतरी काडी 1ला वाजवत असणार, पण पांढरी 2लाच वाजवता येत होते. म्हणजे पांढरी 2ला हे वाजवणं अवघड आहे महाराज. काडी 1 काडी 2 वाजवता येतं, पांढरी 4, पण 3 आणि 2 फार अवघड जाते बरं का. वा वा. तरी सुद्धा ते सुंदर या ठिकाणी साथ देत आहेत. नानांना देखील धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण तेजस महाराज स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज स्वतः उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, सुंदर गायन देखील करतात, पण तुमच्या गावामध्ये 7 दिवस राहतात महाराज बरं का. हे फार विशेष आहे महाराज. कीर्तनकारांना स्वतः कीर्तनं त्यांना भरपूर, आता या पिरियडमध्ये भरपूर कीर्तनं असतात, पण ते म्हणतात महाराज आपण जर नसलो तर लोकांना असं वाटतं बुवा आता काय होईल ना, काय नाही. नियोजन बघावं लागतं, सगळ्या गोष्टी नियोजन जो करतो महाराज. आता मला तो अजिबात पिंड नाहीये. मला बऱ्याच ग्रामस्थांनी सांगितलं की तुम्ही महाराज नियोजन करा, कीर्तनकार भरा, गायक भरा, पण माझा तो पिंड म्हणजे तसं मला उमजतच नाही. काय कोण कीर्तनकार महाराज आपण तारखा देतो, ऐन वेळेला कोणाची गाडी पंक्चर होते, कोणाचं कोणी वारतं, कोणाचं काय होतं, काही असे प्रसंग येतात महाराज. तर त्याला तेवढी नियोजनाची बुद्धी असावी लागते. असं सुंदर कौशल्य आदरणीय आमचे तेजस महाराजांकडे. हे तुमचंच गाव नाही, असे भरपूर गावं आहेत आणि त्या गावांमध्ये असं सुंदर नियोजन करतात महाराज बरं का. असं वरवर छोटं मोठं नियोजन नाही महाराज, सुंदर पद्धतीनं झालं पाहिजे. तर ते देखील स्वतः उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे त्यांचे वडील देखील या ठिकाणी आदरणीय काका उपस्थित आहेत, त्यांना देखील वंदन करतो. सगळी गावातील भजनी मंडळ आहे ना, सगळे गावातील भजनी मंडळ आहे. आदरणीय विणेकरी आमचे दीपक महाराज आहेत, महाराजांना देखील वंदन करतो. अगदी वारकरी पोशाखामध्ये जणू काही जगद्गुरु तुकोबारायांसारखं स्वरूपच तुम्ही फेटा बेटा बांधून सुंदर या ठिकाणी विण्याची साथ करतात, तुम्हाला देखील वंदन करतो. मृदंग साथी करता आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विठोबा महाराज आहेत. महाराज अतिशय सुंदर वाजवतात बरं का. किती बोल वाजवतात, काय वाजवतात हे मला सांगायचं नाही, पण कीर्तनाला जे पोषक वाजवणं आहे तेवढं महाराज वाजवतात महाराज.
नाही तर भरपूर बोल बसले आणि कोणत्या चालेला काय वाजवायचं हे समजत नाही महाराज. नाही तर बोल दाखवायच्या नादात कीर्तनाचा भानका झाला चालेल, पण मी काय वाजवतो असे बरेच वादक पाहतो. पण ज्याला अतिशय पोषक आणि समर्पक साथ म्हणतात. सुंदर तुम्ही मृदंगाची साथ देत आहे, तुम्हाला देखील वंदन करतो. या ठिकाणी साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे. त्यांना सांगावं लागते आवाज कमी करा. त्यांना म्हटलं याचा आवाज कमी करा, म्हणजे असं मोकळ्या मनाने भरपूर आवाज देतात बरं का. शंभू साऊंड सिस्टीम आहे नगर देवळ्याची. तर दादांना देखील मी वंदन करतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनलवाले ज्ञानियांची माऊली हे चॅनल या ठिकाणी ते कॅमेरेवाले या ठिकाणी आहेत, स्वतः मालक आहेत, त्यांना देखील धन्यवाद करतो. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आज आपल्या सप्ताहाचा 7वा दिवस आहे आणि 7वा दिवस असून सुद्धा ही कलाकार मंडळी अशी साथ करते जणू काय पहिला दिवस आहे की काय, आहे की नाही. हे सगळं महाराज हे कौशल्य सिस्टीम वाल्यांचं असतं. सिस्टीम चांगली असली ना पहिला दिवस काय शेवटचा दिवस काय सारखाच असतो महाराज. नाही तर सिस्टीम बोगस असली ना मग 2-4 दिवसात आवाज पडतो आणि शेवटच्या कीर्तनकारांना फार त्रास होतो बरं का. म्हणजे गायकांना साथ करायला पासून जर तुम्ही साथ देत आहेत आणि 7वा दिवस असल्यामुळं आज मागणीपर अभंग घेतला पाहिजे असा संप्रदायाचा नियम आहे. मागणीपरच अभंग का, तर बाबांनो 7ही दिवस आपण जो परमार्थ केला, जे नामचिंतन केलं, जे कीर्तन श्रवण केलं, जो हरिपाठ श्रवण केला, जो काकडा श्रवण केला, जो परमार्थ आपल्याकडून या ठिकाणी घडलेला आहे, त्या परमार्थाबद्दल नक्कीच भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न होतात. श्री गणेश महादेव यांना सुद्धा वाटत असेल की माझ्या भक्तांनी माझी एवढी सेवा केली, एवढं नामचिंतन केलं, एवढा परमार्थ केला, तर त्यांनी माझ्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे ही अपेक्षा देवाला सुद्धा वाटते महाराज. मागण्याची वासप आहे मुखाकडे. देवालाही वाटतं काहीतरी माझ्या भक्तानं मागितलं पाहिजे. मग अशा वेळेला देवाकडं आपण काय मागावं हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्याकरता मागणीपर अभंग. ऐका बाबांनो, तुम्ही आम्ही देवाकडं मागत असतो, भरपूर मागतो देवाकडं आपण, पण संसाराच्या व्यतिरिक्त काही मागत नाही. ज्याचं घराचं बांधकाम राहिलं ते म्हणतो देवा फक्त एवढं घर बांधून दे. ज्याच्या मुलाचं लग्न होत नाही तो म्हणतो देवा फक्त माझ्या मुलाचं लग्न करून दे. ज्याच्याकडे पैसा नाही ते म्हणतात देवा फक्त पैसा येऊ दे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरी मागणी नाही. ज्याला नोकरी लागत नाही ते म्हणतात देवा नोकरी लागू दे, देवा मला पास होऊ दे. हे मागतो का नाही देवाकडं? देवाकडं संसारातलंच मागतो. पण संत महात्मे देवाकडं मागत असताना परमार्थाच्या शिवाय मागत नाही महाराज. त्याचं एक कारण आहे की आपलं प्रेम हे प्रपंचावर आहे, संसारावर आहे, आणि संतांचं प्रेम हे देवावर आहे. विठ्ठल संत महात्मे परमार्थ सोडून दुसरं मागत नाही आणि तुम्ही आम्ही संसार सोडून दुसरं मागत नाही. मग कोणी म्हणेल बाबा का हो देवाकडे आम्ही मागूच नाही का हो? आमच्या वाट्याला दुःख आहे, आम्ही देवाला विनंती नाही करायची का देवा आमच्या वाट्याचं दुःख कमी कर म्हणून? दारिद्र्य आहे श्रीमंत कर, हे काय चुकीचं आहे का? नाही नाही, हे चुकीचं नाही. तुम्ही अवश्य देवाकडे मागा. पैसा मागा, संपत्ती मागा, लेकरं मागा, बंगला मागा, गाडी मागा, सगळं मागा. का मागा? तर परमात्मा आपला बाप आहे आणि बापाकडे लेकरं मागतच राहतात. बाबा आपण कोणाकडे जायचं महाराज? देवाकडेच जावं लागेल आपल्याला. मागा देवाकडे, सगळं मागा. पण कधीतरी अंतःकरणामध्ये असंही आलं पाहिजे की ज्या भोलेनाथांची एवढी आपण आज उपासना करतो, सब समस्या का हल. आवाज बारीक निघाला तुमचा. जाताना तुम्ही महादेवाला जातात ना, मग सब समस्या का हल. हा एक लोटा जल म्हणतो का नाही आपण महादेवाची उपासना करतो. अहो एवढी भक्ती करतो ना, तर कधीतरी त्या भोलेनाथाला विनंती करा, हे भोले बाबा अरे तुझ्या कृपेनं आता सगळं प्राप्त आहे बाबा, पण कधीतरी आता तुझं स्वरूप आम्हाला दिसलं पाहिजे. भस्मोटी रुंडमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. कधीतरी देवाकडे अशी मागणी केली पाहिजे. आपण पंढरपूरला जाता, पांडुरंगाचं दर्शन करतो. अहो त्या दर्शनाला तिथं कधी 8 तास, कधी 12 तास, कधी 20 तास, कधी 24 तास दर्शन रांगेत उभं राहावं लागतं.
मग एवढी आपण उपासना करतो तर कधीतरी पांडुरंगाला विनंती करा, ओ पांडुरंगा, अरे तुझ्या कृपेनं माझ्या प्रारब्धानं मला जे मिळायचं मिळन, पण एकदा तुझं सुंदर स्वरूप आम्हाला दिसलं पाहिजे. तू केवळ मूर्तीच्या रूपानं नाही, केवळ दगडाच्या रूपानं नाही, कधीतरी प्रत्यक्ष आम्हाला दिसला पाहिजे. कसा आहे पांडुरंग की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ भाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा, कानडाव विठ्ठलू कर्नाटको, तेणे मज लावे लावे कर्नाटको, पांडुरंग कांती दिव्य तेज. कधीतरी हे स्वरूप आपल्याला दिसलं पाहिजे, याच्याकरता परमार्थ केला पाहिजे. असं काहीतरी देवाकडं मागितलं पाहिजे बाबांनो. पण तुम्ही आम्ही संसार सोडून मागत नाही, संत महात्मे परमार्थ सोडून मागत नाही. मग तुम्ही आम्ही देवाकडं नेमकं काय मागावं हे तर आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून 7वा दिवस म्हटला की मागणी पर अभंग घेतला पाहिजे. कसं आहे बाबा, ही सेवा आता भोलेनाथांच्या दरबारामध्ये आहे, महादेवाच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. म्हणून महादेवाची थोडी उपासना झाली पाहिजे. आणि खरं सांगू का, पुरुषांपेक्षा महिलांची संख्या भरपूर आहे. टाळी वाजवा महाराज. नाहीतरी स्त्री जात म्हटली की भाविकच असते महाराज, भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. आणि आता आमच्या माता बहिणींचा महादेव असल्यामुळं आता बहुमत त्यांचंच आहे बरं का. म्हणून महादेवाची थोडी 5 मिनिटं आपण उपासना करू, 5 मिनिटं भजन करू. करायचं का भजन? फार गोड भजन आहे हे. भजन ऐका, देवाला विनंती करा, काय तुमच्या अंतःकरणामध्ये असेल ते मागा देवाला. सगळ्यांची इच्छा अंतःकरणापासून जर मागितलं तर पूर्ण होतात. फार गोड भजन आहे, फार सुंदर भजन आहे. शिव कैलासो के वासी, धोले धारो के राजा, शंकर संकट हरना हरना, शंकर संकट हरना. तेरे कैलासो का अंत न पाया, तेरे कैलासो का अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया. हो भोले बाबा, अंत बेअंत तेरी माया. शिव समान है मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. शिव समान है मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. क्रोध को, लोभ को मैं भस्म कर रहा हूँ. शिव समान है मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. जय हो शंकरा, ओ आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये सांसें जिस तरह. ओ मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जय शंकरा, भोलेनाथ शंकरा, हे त्रिलोकनाथ शंभो.
नमो हे शिवाय शंकरा नमो नमो हे शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा चंद्रमाल लाट पे भस्म है भुजाओं में वस्त्र खाल बाग का है खड़ाऊ पाँव में प्यास क्या और तुझे गंगा है तेरी जटाओं में जटाओं में जटाओं में महादेवा तेरा डमरू डम 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 बजता जाए रे ओ महादेवा तेरा डमरू डम डम हो मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकर नाथ रे हो मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकर नाथ रे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वाह वाह ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम कर्पूर गौरम करुणावतारम भूतसारम भुजगेन्द्रहारम ओम नमः शिवाय सदावसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गडाढ्यवेगलाज्ज्वलं प्रवाहवामितस्थले कलेवलम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकं डमट्टमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवं ॐ नमः जटाविदासम्भ्रमभ्रमण्डलिम्बनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटमट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतीक्षणं मम ॐ नमः शिवाय बोला भोलेनाथ महादेव की श्री गणेश महादेव की म्हणजे हा पॅटर्न आवडला तर तुम्हाला आता प्रत्येकाची पॅटर्न झाले भाऊ आता काय करता महाराज हे जरी नाही काल हा त्यांचा पॅटर्न आहे ना महाराज मग कशाला आपण कोणाची कॉपी करायची आपण काहीतरी आपलं नवीनच काढायचं मग हे शिव तांडव स्तोत्र हे नवीन पॅटर्न आहे अजून एक महाराज सध्या ट्रेंडिंगला आहे खाटूश्याम बाबा पॅटर्न हा येईल पुढे येईल लगेच नको थोडं घेऊ आता पुढं का घ्यायचं आताच घ्यायचं का कीर्तन नंतर ऐकाल ना तुम्ही लोक कसं आहे ते पॅटर्न येतंय भाऊ कीर्तन बरोबर ऐकत राहतात येणारे आमचं पॅटर्न येणारे म्हणून भाऊ म्हटलं थोडं पुढे घेऊ पण तुमची इच्छा असेल तर घेऊ का मग अहो खाटूश्याम बाबा त्याची देखील भक्ती महाराज आमचे तरुण बांधव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे महाराज आणि वारकरी संप्रदायाचं असं एक तत्व आहे महाराज तुम्ही कोणत्या का देवाची उपासना करेना देवांमध्ये भेद नाही सगळी देवाची रूप आहेत आत्मा एकच आहे तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा पण केल्याशिवाय राहू नका महादेव आवडतात का करा त्यांची भक्ती कुणाला राम आवडतात का जय श्रीराम करा त्यांची भक्ती कुणाला हनुमानजी आवडतात का करा त्यांची भक्ती कुणाला खाटूश्याम बाबा आवडतात करा त्यांची भक्ती काही हरकत नाही आणि खाटूश्याम बाबाचे भक्त देखील देवाला विनंती करतात ओ देवा हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं शाम बलेने आ जा हौसला हार न जाऊं
चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना। तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, ओ मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना। ओ तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा, जल्दी आओ ना। ओ तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर ना आवे। तुम बिन कौन मेरा, जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा, जल्दी आओ ना। ओ तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल दास तेरा, अब जल्दी आओ ना। ओ अनजानी नगरी में सब अनजाने लगते, हम तो तेरी याद में रो रो रातें जगते। बहता इन आँखों से बाबा, बाबा बहता इन आँखों से बाबा, नीर थमाओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल है दास तेरा, जल्दी आओ ना। ओ अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना। बोलिए हारे के सहारे की। आता ही टाळी जर माझ्यासाठी होती तर एकदा आमच्या मृदंगाचार्यांसाठी टाळी वाजवा महाराज. महाराज शिव तांडव स्तोत्र जे म्हटलं त्याला चौपटीनच वाजवावं लागतं, आणि ज्याची प्रॅक्टिस आहे, ज्याला अनुभव आहे त्यालाच जमतं. ना आम्ही पाहतो कुणाला जमतं, नाही जमलं महाराज की चला पुढे, मग लगेच उड्या टाकत जावं लागतं पुढं. मग जिथं वाजवणारे असले तिथं मग आम्ही म्हणत असतो फार गोड भजन आहे महाराज. काय विनंती केली, जल्दी आओ ना. देवाला बोलवलं महाराज, ही भक्ताची मागणी पाहिजे. अजून एक भजन आहे खाटूश्याम बाबतच आहे, नवीन आहे महाराज. कि चरण में आया शरण में आया मैं अज्ञानी, मेरी नादानी पे कृपा करो हे शीस के दानी। मेरे कुल कुनबे की लाज की डोरी, शामदनी के हाथों में तेरे नाम से ही तो चलता है मेरा दाना पानी। हे तीन बाण के धारी, हे कलयुग के अवतारी, मैं पापी तुच्छ भिखारी बाबा तेरे द्वारे का। मुझ हारे को सहारा है, हारे के सहारे का मैंने जब भी शाम पुकारा है, हुआ दर्शन पालन हारे। मुझ हारे को सहारा है, हारे के सहारे का मैंने जब भी शाम पुकारा है, हुआ दर्शन पालन हारे का, हुआ दर्शन पालन हारे का, हुआ दर्शन पालन हारे का। किती गोड भजन आहे महाराज, हे देखील खाटूश्याम बाबाचंच भजन आहे. म्हणून देवाकडं मागत असताना परमार्थाच्या संबंधानंच मागितलं पाहिजे. अहो संसारातलं तर प्रारब्धानं नशिबानं भेटणारच आहे, आपल्या नशिबातलं कोणी चोरून नेऊ शकत नाही बाबा. म्हणून तर एक हिंदी वाक्य आहे, समय से पहले और प्रारब्ध से आगे किसी को नहीं मिलता.
हे वाक्य आहे महाराज. प्रारब्धाच्या पुढे कोणाला भेटत नाही आणि वेळेच्या आधी काही भेटत नाही. प्राप्त काळ घडी आल्या विण, ती घडी यावी लागते महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून देवाच्या समोर एका भिकाऱ्याची भूमिका धारण करतात. काय बोलतोय मी? भिकाऱ्याची भूमिका. आणि त्या भिकाऱ्याच्या भूमिकेतून देवाकडे काहीतरी भीक मागतात. बघा, तुकोबाराय भीक मागतात म्हणजे ते भिकारी होते असं नाही. भिकाऱ्याची भूमिका घेतली. संत महात्मे जगाला मार्ग कळावा त्याच्याकरता वेगवेगळ्या भूमिका घेतात महाराज. ज्याप्रमाणे शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक महाराज एका हातामध्ये पाटी घेतो आणि एका हातात खडू घेतो आणि खडून त्या पाटीवर अक्षर गिरवतो. याला क म्हणतात, याला ख म्हणतात, हा ग असा काढतात, हा एक असा आहे बरं का. अशी गोल रिंगण काढावं लागतं आणि त्याला उभी दांडी द्यावी लागते, तो एक होतो. का हो, त्याचं किती शिक्षण आहे? तो एम.एड, डी.एड, बी.एड एवढं शिक्षण झालेलं तरी हातात पाटीन खडू घेतो. काय गरज आहे त्याला? अर्भकाची साठी पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी. अर्भकाची साठी पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी. अर्भकाची साठी अर्भकाची साठी पंते हाती धरली पाटी, हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी. अतिशय पोषक प्रमाण दिलं. अर्भकाचे साठी पंथे हाते धरली पाठी. अर्भक म्हणजे बालक, अर्भकाचे साठी पंते म्हणजे पंतोजी म्हणजे गुरुजी म्हणजे शिक्षक म्हणजे सर. त्याने हातात पाठी घेतली महाराज. तैसे संत जगे. त्याप्रमाणे संत महात्मे समाजाला मार्ग कळवा त्याच्याकरता वेगवेगळ्या क्रिया करून दाखवतात महाराज. बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबाराय यांनी भिकाऱ्याची भूमिका घेतली. महाराज भिकारी होते असं नाही. वास्तविक जगद्गुरु तुकोबाराय यांचं चरित्र जर तुम्ही वाचलं किंवा टीव्हीला पाहिलं किंवा सिनेमा पाहिला तर कळेल आपल्याला. तुकोबारायांच्या 17 पिढ्या बसून खातील एवढी श्रीमंती होती महाराज. सावकारकीचा धंदा होता, सावकारकी होती घराण्यामध्ये. पण असा काही दुष्काळ आला, आधी कोरडा दुष्काळ मग ओला दुष्काळ. दोघं दुष्काळाच बाबा. अतिवृष्टी काही कामाची नाही आणि दुष्काळही काही कामाचा नाही. दोघं दुष्काळच आहेत. सुरुवातीला पाऊसच पडला नाही, नंतर एवढा पाऊस पडला की सगळं वाहून नेलं महाराज. असा तो दुष्काळ महाभयानक. आणि त्या दुष्काळामध्ये जनावरच काय, माणसं सुद्धा भुकेनं मरू लागली. आणि हे जगद्गुरु तुकोबाराय यांनी बघितलं. आणि तुकोबारायचे सगळे कोठारण भंडार सगळे भरले होते महाराज बरं का, गोडाऊन. तुकोबारांनी विचार केला, आपल्या राज्यामध्ये जनावर नाही माणसं देखील मरतात भुकेनं. आणि काय कामाचं एवढं धान्य आणि काय कामाची एवढे साठवणी केलेली. लोकांना सांगितलं, अरे बाबांनो इकडे या, सगळं घेऊन जा, ज्याला जे पाहिजे त्यांनी न्या. आणि लोकही एवढे बेईमान निघाले महाराज, सगळंच घेऊन गेले. तुकोबारांना काहीच ठेवलं नाही महाराज. मग शेवटी अशी अवस्था निर्माण झाली की आम्ही सदैव सुळके, जवळी येता चोरालाही जवळ यायला धाक वाटतो महाराज. आणि जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. अशी अवस्था म्हणजे घरामध्ये काहीच नाही अशी अवस्था निर्माण झाली. दारिद्र्य आलं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी ते स्वतः स्वीकारलं बरं का. वास्तविक एवढं सामर्थ्य होतं बाबा. तुकोबारायांनी संकल्प केल्या केल्या सोन्याचे बंगले उभे राहिले असते बरं का. हे सामर्थ्य होतं. माऊली ज्ञानोबारांनी चल म्हटल्याबरोबर जड भिंत चालते महाराज. माऊली ज्ञानोबारांनी बोल म्हटल्याबरोबर तो रेडा वेद बोलायला लागतो. काय सामर्थ्य आहे. काय काय लोकांना पटत नाही बरं का. लोक म्हणतात कस काय जड भिंत चालली आणि कस काय रेडा बोलला, काही सांगता का उग. नाही नाही, आपल्याला माणसाचं चरित्र ऐकायची सवय राहते कायम. यानं असा बंगला बांधला, यानं असं केलं, त्यानं तसं केलं, या माणसानं असं केलं. देवाचं संताचं चरित्र आपण ऐकत नाही. ते त्या भावनेतून ऐकावं लागतं. संत महात्मे म्हणजे सामान्य नाही, देवाचेच रूप आहेत महाराज. देवते संत
देवाचीच रूप आहेत महाराज. हे त्यांचं सामर्थ्य होतं. अहो जगद्गुरु तुकोबराय यांचं सामर्थ्य काही कमी नव्हतं महाराज. बघा तुम्ही, एकदा अनगडशाह फकीर, फकीर म्हणजे गलोगली फिरतात ते फकीर नाही बरं का. फकीर म्हणजे ओरिजिनल फकीर, की ज्यांना रिद्ध्यासिद्ध्या प्राप्त होत्या महाराज. त्या अनगडशाह फकीराकडे असा कटोरा होता, तो कधी भरतच नव्हता. किती होता त्याच्यात, तो भरतच नव्हता बाबा. तो अनगडशाह फकीर, त्यानं रामेश्वर भट्टांना शाप दिला, डूबते रहो. त्यांच्या विहिरीमध्ये स्नान केलं महाराज कोणी, रामेश्वर भट्टांनी. त्यांनी ताकीद दिली, याला कोणी स्पर्श करायचा नाही, या विहिरीला कोणी हात लावत नाही, त्याला कोणी पाण्यात तिथं कोणी जात नाही. रामेश्वर भट्टांना काय, त्यांनी महाराज दशग्रंथी ब्राह्मण होते, काय हरकत आहे स्नान करायला, काय हरकत आहे. गेले बाबा स्नान करायला. अनगडशाह फकीरानं शापच देऊन टाकला, डूबते रहो. डूबते रहो म्हणजे पाण्यात राहिलं की बरं वाटायचं, आणि बाहेर निघाले की अंगाचा दाह व्हायचा, आग व्हायची महाराज. कितीक वेळ पाण्यात राहतील ते. निघाले बाहेर, डोक्यावर महाराज त्या शिष्यांनी ते पाण्याचा तो माठ, होल केलेला माठ असतो ना, तो माठ धरला, अंगाला कापड गुंडाळली पाण्याची, आणि जेमतेम जगद्गुरु तुकोबारायांकडे नेलं. रामेश्वर भट्ट सगळीकडे फिरून आले, कुठं उपाय कुठं गुण लागत नव्हता बरं का. असा कोण वैद्य आहे की ज्याच्याकडे हा दाह शांत होईल. म्हणे हा अनगडशाह फकीराचा शाप आहे, तो संपत नाही, तो शाप आता तोच काहीतरी करू शकणार. म्हणे त्याच्याकडे नाही जात, मग तुकोबारायांकडे चला. गेले बाबा तुकोबारायांकडं, आणि तुकोबारायांनी एकच अभंग सांगितला, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. आणि त्याचं शेवटचं चरण आहे की होतील शीतल अग्निज्वाळा. एवढं सांगितलं, सगळ्या अंगाचा दाह शांत झाला. तेव्हापासून रामेश्वर भट्टांना कळलं काय तुकोबारायांचं सामर्थ्य, चरणालाच लागले बाबा. आणि मग तुकोबारायांबद्दलचे अभंग लिहिले, मग कृतज्ञता व्यक्त केली, मग त्यांचं शिष्यत्व पत्कारलं रामेश्वर भट्टांनी. अनगडशाह फकीराला बातमी कळाली, मी शाप दिलेला कमी केला, असा कोण महात्मा जन्माला आला, माझा शाप कमी केला असा कोण आहे. एकानं सांगितलं, बोले उनको तुकाराम महाराज कहते. अच्छा कहाँ रहते, देहू में रहते, देहू गांव में. ठीक है. त्यांनी विचार केला, फक्त देहूचे तुकाराम महाराजच नाही, या परिसरात जेवढे महात्मा राहतात, जेवढे कोणी पंडित असतील, त्या सगळ्यांची जिरवतो म्हटले. आता प्रत्येकाच्या दारापुढे गेले महाराज. पहिला नंबर लावला मोरया गोसावीचा. यांचा आवाज कमी करा बरं का. पहिला नंबर लावला मोरया गोसावींचा. दारापुढे गेले, भिक्षान देही. ते पूजा करत होते बाबा, संध्या पूजा करत होते. शिष्यांनी धान्य दिलं, धान्य दिलं तर त्यांचा कटोरा असा होता, आधी डालकीवर दिलं, टोपलीवर दिलं, मग पेव फोडले, नाखे पोतीच्या पोते ओतले, भरत नव्हतं महाराज. शेवटी महाराजांना सांगितलं, हो असे फकीर आहेत, कटोराच भरत नाही. स्वतः ते मोरया गोसावी गेले आणि त्यांनी रिद्धी सिद्धी उभी केली तिथं, आणि ते रिद्धी सिद्धीनं कटोरा भरला महाराज. तेव्हा कुठं काठोकाठ भरला, पूर्ण नाही बरं का, काठोकाठ भरला. मोरया गोसावींना कळालं, हा बाबा म्हणजे कोणी सामान्य नाही, अनगडशाह फकीर आहे, फकीर महात्मा आहे, कोणी सामान्य नाही. त्यांनी विचारलं, तुकाराम महाराज कुठं राहतात. बोले कहाँ रहते, देहू में. रस्ता कुठे आहे, असा रस्ता दाखवला बाबा. चाले अनगडशाह फकीर देहूला. गावात जाऊन विचारलं, तुकाराम महाराजांचा वाडा कुठे आहे. माणसांनी बोट दाखवली, रस्ता दाखवला. तुकोबारायांच्या घरी गेले, दारापुढे जाऊन भिक्षान देही. आता तुकाराम महाराज काही घरी नव्हते, पण त्यांची मुलगी गंगा, भागीरथी म्हणा, तर ती घरी होती महाराज. आणि तुकोबारांची धर्मपत्नी आईसाहेब जिजाबाई दळणदळीत बसली होती. हे जुन्या काळामध्ये दळतात ना. आणि असं दळणदळीत असताना दारामध्ये कोणीतरी अतिथी आला. त्या मुलीनं आवाज ऐकला, दारात कोणीतरी अतिथी आला भिक्षा मागायला, त्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून ती आई दळणदळीत बसली होती. तिथंच हात घातले महाराज, तिथंच अशी ओंजळ भरली. ती चिमुकली 4-5 वर्षाची मुलगी महाराज तुकोबारायांची. ती केवढं पीठ बसणार आहे तिच्या हातात, चिमुकला हात. त्या जिजाबाईनं पाहिलं, वा वा वा, बाप उदार, कार्टी उदार. हातावर झटका दिला बाबा, असं सगळं पीठ सांडल्या गेलं. आणि जेवढं हाताला चिपकलं होतं तेवढंच घेऊन गेली. कुणा पुढं, अनगडशाह फकीरांच्या पुढं. अनगडशाह फकीरानं विचार केला, जिथं मोरया गोसावीला रिद्धी सिद्धी उभी करावी लागली, आणि तिथं या चिमुकलीनं काय होणार आहे बाबा. तिनं फक्त हातच झटकला त्या कटोऱ्यासमोर, आणि काय चमत्कार, कटोरा तर भरलाच. पण आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय मारुती बाबा सांगत असतात की अनगडशाह फकीराला पीठातच गाडला म्हणे. विठ्ठल
फकीर पिठाच्या बाहेर आला, वा तुकोबाराय, काय तुकोबाराय, काय तुमचं सामर्थ्य, पाया पडू दे. अरे म्हटले मी तुकोबाराय नाही, मी त्यांची मुलगी आहे. अरे बापरे, ज्याच्या मुलीचा एवढा अधिकार, त्या तुकोबारायांचा काय अधिकार असला पाहिजे महाराज. असे तुकोबाराय. स्वतः दारिद्र्य स्वीकारलं, सामर्थ्य कमी होतं असं नाही महाराज. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी तर विचार केला की आपल्या परिसरामध्ये एवढा मोठा महात्मा राहतो, पण त्यांच्या घरची अवस्था, खायला काही नाही, पैसे नाही, एवढी दारिद्र्य अवस्था आहे. काहीतरी दिलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, म्हणजे काहीतरी आपण पद निवडून आलो पाहिजे म्हणून नाही बरं का. संतांबद्दल श्रद्धा होती म्हणून तुकोबारायांना नजराणा पाठवला महाराज. आणि नजराणा म्हणजे काय, तो काय दिवाळीचा खाऊ होता का? नाही नाही, सोनं चांदी माणिक मोती सगळं भांडारच गाड्याच्या गाड्या पाठवले महाराज. आणि तुकोबारायांच्या समोर ते उपस्थित केले. अशा वेळेला तुकाराम महाराजांचं उत्तर आहे, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, धन ते मज मृत्तिके समान. मृत्तिका म्हणजे माती. तुकोबाराय म्हणतात सोनन माती आम्हाला सारखीच आहे, कशाला पाठवता राजे. तुम्हाला जर वाटत असेल तुकोबारायांना सुख झालं पाहिजे तर आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. फक्त देवा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, त्याच्यातच आम्हाला बरं वाटतं. सोनं चांदी पैसा आम्हाला आवडत नाही. ही तुकोबारायांची अवस्था महाराज. पण जगद्गुरु तुकोबाराय एका भिकाऱ्याची भूमिका घेतात. बघा, संत महात्म्यांचे प्रत्येक शब्द जीवाला काहीतरी शिकवतात. या भंगातून जगद्गुरु तुकोबाराय शिकवतात, बाबांनो, विनाकारण कोणाच्या समोर हात पसरू नका. हात पसरी जिणे धिक त्याचे. जो विनाकारण दुसऱ्या समोर हात पसरवतो त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे महाराज. काय काय लोक मागतच राहतात. बघा तुम्ही, काय काय लोकांचे फोन नंबर लक्षात येतात महाराज बरं का. असे फोन आले की माणूस उचलतही नाही फोन. का माहितीये मागणारच, काहीतरी मागणारच विनाकारण. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला भिकारी व्हायचंय का? व्हायचं असेल तर फक्त देवाची भिकारी व्हा. आयऱ्या गैऱ्याकडे कशाला मागता? मागायचं असेल तर देवाकडे मागा. आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात आणि देवाला विनंती करतात, ओ देवा, मी तुझ्या दारी एक भिकारी म्हणून उभा आहे अभंगाच्या पहिल्या. ठाकलो से द्वारी, 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 ठाकलो से द्वारी.
ना पहिलाच बॉलला 6 मारला तुम्ही डायरेक्ट. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं. हा, असे गीत असले, अशा चाली असले की बरं वाटतं. नाहीतर मग नवीन फॅड निघाला, एखादं गाणं मार्केटला आलं, उचलली त्याची चालकी चिपकवली अभंगाला, ती कशी बसू द्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम राम राम. हा, कोणती आहे? श्रीवल्ली. तेरी झलक ही तरी बरी हो. काय लावतीन एका कीर्तनात एका महाराजांनी रूप पाहताला शांताबाईची चाल लावली. काय लिमिट असते ना, लिमिट. ती चाल कुठं बसते का? लावली महाराज. एक अभंग आहे बर का. सेवेलागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. किती प्रार्थना आहे महाराज याच्यात. प्रार्थना केली, वंदन केलंय. आता तुकोबाराय जवळ येतील का पडतील? जसं अभंग तशी चाल पाहिजे ना महाराज. म्हणून काय काय चाले, काय काय गीत जुन्या काळातले इतके गोड होते महाराज. तुम्ही ऐका, तुम्हाला वाटेल हे गाणं नाही, हे भजन आहे. जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना. जब दीप जले आना. गाणं आहे पण असं वाटतं की भजन आहे. अजून एक बर का, त्या गोपिका देवाला विनंती करतात, ओ देवा गोकुळ सोडून मथुरात जाऊ नको बाबा. आज जाने की जिद ना करो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो. कान्हा आज जाने की जिद्द. इति मुरारी बापू. हा हो, केवढे काय गीत, काय गोड आहेत महाराज गीत. आणि आजकालची गीत, अरे बापरे, झुम बराबर झुम शराबी. हे गीत आहेत, हे गाणे आहेत का? म्हणून अशा चाली पाहिजे महाराज, फार गोड. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ओ देवा ठाकलो से दारी, ठाकलो से द्वारी, उभा याचक भिकारी. देवा मी तुझ्या दारी ठाकलो. ठाकलो म्हणजे स्थिर झालो. कशासाठी? मी उभा याचक भिकारी. मी एक याचना करणारा भिकारी म्हणून तुमच्या दारात उभा आहे. याचना करणारा भिकारी. बघा तुम्ही, याचक म्हणजे काय हो? मागणारा. आणि भिकारी म्हणजे मागणारा. याचकही मागणारा आणि भिकारी मागणारा. आणि तुकोबारा याचक भिकारी का म्हणतात? अहो दोघं एकाच अर्थाचे शब्द आहेत. तर ऐका, याचक आणि भिकाऱ्यामध्ये अंतर आहे. प्रत्येक भिकारी हा याचकच असेल असं सांगता येत नाही. याचक म्हणजे त्याला म्हणतात की ज्याला खरी गरज आहे, ज्याला खरी गरज आहे तो याचक आहे. असे कित्येक भिकारी होते महाराज. ते मागे नोटबंदी झाली ना, त्या नोटबंदीच्या टायमाला असे कित्येक भिकारी सापडले की ज्यांच्याकडे 20-20 लाखाच्या नोटा होत्या महाराज. आणि त्यांना सगळ्या गंगेत सोडाव्या लागल्या. त्या कितीक बदलवतील? 4-4 हजार 4-4 त्यांचं ना अकाउंट ना काय, गंगेत सोडाव्या लागल्या. मग हो, ज्याच्याकडे 20-20 लाख रुपये पडलेत ते काय भिकारी आहेत का? हो आहेत ते भिकारी, पण याचक नाही. गरजच असेल असं नाही. आता रावण रामचंद्र प्रभूंच्या कुटीसमोर भीक मागायला गेला. कोण? रावण. त्याला काय गरज होती हो? ज्याच्याकडे एवढी संपत्ती 80,000 बायका इतकं असताना तिथं गेलाच ना तो भिकारी आहे, तो याचक नाही. याचक त्याला म्हणतात ज्याला खरी गरज आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा अरे मला खरी गरज आहे देवा, मी तुझ्या दारामध्ये एक भिकारी म्हणून उभा आहे. पण मी कुठं उभा आहे? दारात. घरात नाही, दारात. आणि भिकाऱ्यानं भीक मागायची तर कुठं मागायची? दारातच. वाह, काय उत्तर दिलं बापा पोरीनं. कोणी दिलं उत्तर? तू का? टाळी वाजवा. काय शिस्तबद्धता आहे तेजस महाराज इथं. खरंच ना,
ते बघा मागे ते मुलं बसलेले आहेत, हे पुढे लहान लहान मुलं मुली बसलेले आहेत आणि हे टाळकरी आमचे लहान तरुण. वाजवा टाळी यांच्याकरता. एवढी शिस्तबद्धता, एवढी लहान लेकरं आणि एवढे शांत मी कुठंच नाही पाहिले. नाही तर बऱ्याच ठिकाणी अशी पोरं सापडतात की बाबा ती मास्तरची जिरवून ठेवतात पार. अशी पोरं असतात ना. आता काय झालं माहितीये का, एकदा शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना प्रश्न केला, मुलांनो सांगा MONKEY म्हणजे काय? हा मंकी. हा मंकी, मंकी बरोबर आहे, योग्य उत्तर दिलं. मंकी. तू इंग्लिश मीडियम वाला आहे का? मराठी का? टाळी वाजवा डबल अजून. कोण म्हणतं महाराज इंग्लिश मीडियमलाच घातलं पाहिजे? ज्या पोरामध्ये टॅलेंट आहे ते जिल्हा परिषद मधून देखील महाराज क्लास 1 अधिकारी झालेले आहेत. ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे, मुलांमध्ये टॅलेंट. आता फॅड झाला इंग्लिश मीडियम. नाही, टाका तुम्ही इंग्लिश मीडियमला, पण ती शाळा अशी बघा, तिथं प्रार्थना घेतात का? तिथं हिंदू धर्म शिकवतात का? तिथं देवाला मानतात का? तिथं शिकवणारे शिक्षक कसे आहेत याची आधी छानबीन करा, मग त्या शाळेमध्ये मुलांना टाका महाराज. बरोबर उत्तर दिलं. MONKEY म्हणजे मंकी. मंकी म्हणजे वांदर. यानं तर डीपीवरच आकडा टाकला बापा. यानं तर माझी जिरवली महाराज. मंकी म्हणजे माकड, वांदर. बरोबर आहे, हो बरोबर आहे. आता वांदरच म्हणतात ना, आमच्याकडे बांदरही म्हणतात. मंकी म्हणजे माकड, वांदर, बांदर जे म्हणायचंय म्हणा. मंकी म्हणजे माकड. शिक्षकांनी सांगितलं मुलांनो बरोबर उत्तर दिलं, मंकी म्हणजे माकड. पण तुम्ही पुस्तकात पाहून सांगितलं बरं, तुम्ही कॉपी केली नाही हो म्हटलं सर, तुमच्याकडे पाहून सांगितलं मंकी म्हणजे माकड असतं म्हणून. हे कळालं का तुम्हाला? का जास्त 5G झाला का? नाही ना, कळालं सर्वांना कळालं. अजून सांगू का? शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना प्रश्न केला, मुलांनो 5 + 5 = 10. बरोबर आहे ना? नाही ना? मग 5 + 5 = 0 बरोबर. पण तिथली पोरं बोलत नव्हती बाळा. तू बरोबर उत्तर दिलं पण तिथली पोरं बोलत नव्हती. शिक्षकांनी विचारलं 5 + 5 = तुम्हाला येत नाही? एका मुलाला उठवलं, गणू तू उभा राहा. कोणी गणू नाही नी तर, आणि असेल तर उठू नका. गणू तू उभा राहा, तू सांग बरं रे 5 मधून 5 गेले किती राहिले? अहो तोही काही बोले ना. शिक्षकांना राग आला. इतका सोपा प्रश्न तुम्हाला उत्तर येत नाही पोरांनो? 5 + 5 तुम्हाला सांगता येत नाही? गेलं माझं शिकवलेलं वाया गेलं. आता मी तुम्हाला उदाहरण देतो, आता तरी उत्तर द्या. समजा गणू तुझ्याकडं 5 इडल्या आहे, खायच्या इडल्या. तुझ्याकडं 5 इडल्या आहे आणि त्या 5 इडल्या मी खाऊन टाकल्या. सांग बरं तुझ्याकडे काय शिल्लक राहिलं? म्हटलं गुरुजी चटणी आणि सांबर. विठ्ठल विठ्ठल बस करू का? अजून सांगू का? अजून चाल द्या म्हणा. बरं त्यानं सांगितलं सांगा, एक सांगतो आता. शिक्षकांनी मुलांना प्रश्न केला, मुलांनो सांगा बरं रे मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय? आता हे चांगल्या डोक्यावरून जाईल का? जे MSc करतात ना, कॉम्प्युटर ज्यांना समजतं त्यांना कळतंय. मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे ती MSc मध्ये शिकवलं जातं. मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय? अहो म्हटले गुरुजी सोपं आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे बघा, जसा कपडे धुवायला सर्फ एक्सेल असतो ना, तसा म्हणे कॉम्प्युटर धुवायला मायक्रोसॉफ्ट एक्सेल असतो. अरे बहादर. अजून एक सांगतो. एकदा काय झालं, शिक्षकांनी 2 मुलांना बोलवलं. सोनू आणि मोनू सख्खे भाऊ. इथं नाही ना? आहे का सोनू मोनू? बर सोनू मोनू आहेत का? चला पुढे. विठ्ठल विठ्ठल. हो हो, म्हणजे इथले पोरं हुशार आहेत महाराज. मी हे सांगत होतो, काय सांगत होतो महाराज मी? कशावरनं निघाला विषय? हा दारातून मागणी ना. जगद्गुरु तुकोबा देवाला सांगतात, देवा मी तुझ्या दारात उभा आहे. नाही हो, इथून नव्हतं, काहीतरी होतं पुढं अजून. बरं बरं. हा दारातून मागणी मागितली पाहिजे. बरोबर, टाळी वाजवा यांच्याकरता. असे श्रोते पाहिजे महाराज. एकानं मला सांगितलं आपण कुठं होतो म्हणे? कीर्तनात. ते तुम्हाला बी माहिती कीर्तनात होतो.
हा बरोबर बर का, दारातून. भिकाऱ्यानं भीक मागायची दारातून. याचा अर्थ दारातून जी मागितली जाते ती भीकच असते असं नाही. मधुकरी सुद्धा दारातूनच मागतात. बरं, मधुकरी माहिती ना सर्वांना. विद्यार्थी जीवनामध्ये शिकत असताना लोकांच्या दारात जावं लागतं मधुकरी मागायला. आता आम्हाला तेजस महाराजांना आम्हाला माहिती आहे. आम्ही आळंदीला शिकत असताना 8 ते 9 वर्ष मधुकरी मागितली महाराज. पण मधुकरी म्हणजे भीक नाही बरं. मधुकरी फार पवित्र आहे. मधुकरीचा अर्थ मला त्या दिवशी लक्षात आला. सुरुवातीला असं वाटत होतं दुसऱ्याच्या दारापुढे जणू काही भीक मागतोय की काय आपण. ती आळंदीला शिकत असताना. पण तिथला नियम आहे, घरचा किती करोडपती असू द्या तुम्ही, अब्जोधीश, पण तिथं मधुकरी मागावीच लागते. कारण माऊली ज्ञानोबारांनी देखील मधुकरी मागितली महाराज. आता आमची मधुकरी होती महाराज चाकण, माहितीये तुम्हाला चाकण. त्या चाकणच्या जवळ एक भोसे म्हणून गाव आहे, तिथं आमची मधुकरी होती महाराज. मग तिथं मधुकरीला जात होतो. तिथं सगळ्या भाकरीच भेटत होत्या बाजरीच्या. आता तेव्हा बाजरीच्या भाकरी आवडत नव्हत्या आबा. आता आवडतं, आता म्हणतो द्या मला. पण तेव्हा अजिबात. आता लहान पोरं म्हटले, आता बघा तुम्ही, ए पोरांनो तुला भाकर आवडते का चपाती? चपाती. तुला भाकर? जुना पोखता येतो तर चांगला. एखादा दल्ला ना अवतार बिवतार आहे का? आपण म्हणत नाही का हो हे लेकरू आमच्या त्या पंजोबा सारखं दिसतं, आजोबा तसं. हा, पण बहुधा मुलांना चपातीच आवडते महाराज बर का. बघा तुम्ही, बहुमत चपातीवरच येईल. आम्हाला असं वाटत होतं आम्हाला चपाती मिळाली पाहिजे. कारण भाकर कशी असते महाराज, आता ती कोरडी होते तोंडात. म्हणजे लहान पोरांना ते नाही आवडत, चपाती आवडते. मग तेव्हा मधुकरी सगळ्या भाकरी आणि 2च चपात्या भेटत होत्या. आणि त्याच्यात 13 पोरं आम्ही जेवायला विद्यार्थी. आणि सगळ्या भाकरी 2-2, 3-3 भाकरी प्रत्येकाच्या वाट्यावर यायच्या. आणि 2 चपात्या मग किती येणार, एक घास. मग आम्ही काय करायचो बरं का काका, असं ते चपातीचे तुकडे करायचो 10-12 आणि प्रत्येकाच्या ताटात ठेवायचो. आणि त्यात पुन्हा आमच्यात एक बहादर होता, एखादी चपाती जास्त आली की आधीच आणून देत होता. हा, मग ती एक घास चपाती आली की बरं का नाना इमानदारीनं आम्ही भाकरी खाल्ल्या की शेवटचा घात चपातीचा खात होतो आणि मग पाणी पित होतो, मन भरलं म्हणून वाटत होतं. पण जरी चपाती भेटत नव्हती पण भाजी इतकी जबरदस्त टेस्टी होती बाबा, कुठंच नाही. किती 5 स्टार हॉटेलमध्ये जा तशी भाजी विठोबा महाराज सापडत नाही बरं का. का नाही सापडत तर 70-80 घराच्या भाज्या एकत्र एका कॅटलीत. 70 घरी आम्ही मधुकरी मागायचो, सगळ्यांचे एक वाटी कालवण त्या कॅटलीमध्ये. काय चव असेल महाराज, 70 प्रकारची चव एकत्र. फक्त त्याच्यात कढी टाकत नव्हतो आम्ही. आलं ना आमच्या माता मावल्यांना लक्षात येईल. कढी टाकली म्हणजे गेली भाजी कामातून. आणि त्याच्यात पुन्हा आबा शोपूची भाजी होती, शोप, ती सुद्धा टाकत नव्हतो. काय काय मुलांना ती चव आवडत नव्हती. मग एका पोरानं सांगितलं, महाराज म्हटले आमच्या मधुकरीत येता का? अहो म्हटले नाही माझी मधुकरी आहे. अहो म्हणे आमची विश्रांत वाडीला आहे, येता का? आमच्या मधुकरीत जागा खाली झालेली आहे, येता का तुम्ही? एक विद्यार्थी गावाकडे गेले, एक जागा खाली आहे, तुम्हाला यायचं असेल तर या. म्हटलं बा चांगली आमची मधुकरी. अहो म्हणे महाराज सगळ्या चपात्या भेटतात आमच्याकडं. म्हटलं कसं काय? अहो म्हणे नोकरदार वर्ग आहे, सगळे ड्युटीला जातात ना, विश्रांत वाडी सिटी एरिया आहे, सगळ्या चपात्या भेटतात, 1-2च भाकर भेटते. म्हटलं बा चांगलं आहे, काय हरकत नाही. ती मधुकरी सोडली आणि इकडं लागलो विश्रांतवाडीला. आणि तिकडं गेलो बाबा मधुकरीला. पहिल्याच घरी गेलो, मधुकरी. घरातली मालकीण बाई बाहेर आली, मला रागवायला लागली. मला काय माहिती तिथली सिस्टीम. म्हणे का हो बुवा तुम्हाला काही मधुकरी मागायची पद्धत आहे का? म्हटलं काय झालं आई साहेब? अहो म्हटलं या आतमध्ये या. मला खुर्चीवर बसवलं, मला चहा पाजला, मला नाश्ता दिला आणि उतरलेली पहिली चपातीन कालवण मला वाढलं महाराज. त्या दिवशी लक्षात आलं. म्हणजे त्या लोकांची भावना अशी आहे, माझ्या दारात आलेला विद्यार्थी कोणी कोमल महाराज, कोणी तेजस महाराज, कोणी विठोबा महाराज असे नाही, प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबाराय आमच्या दारात येतात. या भावनेला लोक मधुकरी वाढतात महाराज. ही भावना आहे महाराज लोकांची, की ज्या माऊली ज्ञानोबारांना लोकांनी धड खायला दिला नाही त्यांच्या मधुकरीत शेण कालवलं महाराज. माऊली ज्ञानोबारांच्या मधुकरीत शेण कालवलं लोकांनी. ज्यांना धड खायला भेटलं नाही त्या माऊली ज्ञानोबारायांची एवढी कृपा की त्यांच्या नावानं हजारो कीर्तनकार पोट भरतात. आता हजारो महाराज लोक पोट भरतात महाराज. पण आई ती आईच असते महाराज. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. म्हणून मधुकरी आणि भिक
भूमिकेमध्ये त्या दिवशी मला अंतर कळालं, मधुकरी म्हणजे भीक नाही, पण भीकही दारातूनच मागितली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, देवा अरे मी दारात उभा आहे, मी भिकारी म्हणून उभा आहे, मला तुमच्याकडून भीक पाहिजे, दान पाहिजे. मग देवाने विचारलं काय पाहिजे, तर अभंगाच्या दुसऱ्याच्या जोरदार टाळी वाजवा महाराज. आज 7वा दिवस, पण असं वाटत नाही महाराज एवढे उंच झाले कशा काय म्हणताय. 7वा दिवस पण तेवढाच उत्साह आहे महाराज. आता काय काय कीर्तनकार म्हणतात तुम्ही लई टाळकऱ्यांची वावा करता. अरे बाबा त्यांच्यावर कीर्तन आहे, ते जर नसले तर काय एकटा कीर्तन करणार आहे तुम्ही, यांच्यावर आहे महाराज. म्हणून गायक वादक जर चांगले असले, साऊंड सिस्टीम भारी असली, कीर्तनकार कसाही असू द्या, सहज कीर्तन निघतं बाबा बरं का. मज भीक काही देवा. जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात, देवा मला भीक पाहिजे, भीक. मज भीक काही, काही म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल तर, काही तुम्हाला मला द्यायचं असेल तर मज भीक काही देवा. काय पाहिजे महाराज, प्रेम भातुके पाठवा. प्रेम रूपी भातुक. भातुक म्हणजे न्यारी, भातुक म्हणजे शिदोरी, भातुक म्हणजे खाऊ. मला प्रेमरूपी खाऊ पाहिजे, प्रेमरूपी न्याहारी पाहिजे, शिदोरी पाहिजे. का हो महाराज, प्रेमच का पाहिजे तुम्हाला. प्रेम म्हणजे हे संसारातलं प्रेम नाही बरं का, संसारातलं प्रेम नाही. तू जर मला नाही भेटली किंवा नाही भेटला तर मी जीव देईन, हे प्रेम नाही. हे सांसारिक प्रेम, याला प्रेम म्हणतच नाही. संसारात जे केलं जातं ती तो मोह आहे, ती आसक्ती आहे. आणि परमार्थात देवावर जे केलं जातं, जे प्रेम केलं जातं ती भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. मी पटवून देतो तुम्हाला. लोक म्हणतात माझं प्रेम आहे, आमचं प्रेम होतं. अरे होतं, पण 18 ते 20 वर्ष माय बापांनी जे केलं ते काय होतं, ते प्रेम नव्हतं का. अहो ते तर प्रेमच आहे महाराज. तेही प्रेम, हेही प्रेम, पर या संसारातल्या प्रेमाला मोह म्हणतात, ते प्रेम नाही. खरं प्रेम केवळ देवाचं आहे महाराज. तुकोबाराय देवाकडं प्रेम मागतात. का मागतात महाराज प्रेम. आता बघा संसारातलं प्रेम असं आहे की जगत में झूठी देखी प्रीत, जगत में झूठी देखी प्रीत, अपने ही सुख सो सब लागे, क्या दारा क्या मीत जगत में
झूठी देखी प्रीत क्या दारा क्या मीत अपने ही सुख सोस. जोपर्यंत समोरच्याला आपल्यापासून सुख होत तोपर्यंत लोक आपल्याशी गोड बोलतात. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत नाही दादा आमचे, नाही बाबा आमचे, नाही तात्या आमचे. आणि तात्याचा खुळा झाला की मग तात्या कोणाचे आहे की नाही. जोपर्यंत प्रेम समोरच्याला जोपर्यंत सुख मिळतं तोपर्यंत लोक आपलं म्हणतात. लोक स्वतःसाठी प्रेम करतात. लक्षात ठेवा, आपलं प्रेम स्वतःसाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. स्वतःसाठी प्रेम आहे महाराज. अहो ते लहान लेकरू त्याला धरतो आपण मुकी घेत बसतो. कुणाला? लहान लेकराला. ते गोंडच दिसतं मुकी घेत बसतो. अरे पण तुझी दाढी तुझी मिशी टोचतीन त्या पोराला. पण नाही मला बरं वाटतं म्हणून. अरे त्या पोराला काय होतं ते पाय आधी. हे आपला संसारातलं प्रेम असं आहे. पण खरं प्रेम देवा संबंधानं आहे. मग प्रेमच का मागितलं? तर हे प्रेम जर हृदयात असेल तर बाबांना सुदाम देवाचे कोरडे पोहे असले तरी परमात्मा मोठ्या प्रेमानं खातात महाराज. थोर प्रेमाचा भुकेला. कशाची? प्रेमाची. देवाने हे नाही पाहिलं. सुदाम देवाने आणलेले तांदूळ बासमती आहेत, कोलम आहेत, चिनोर, इंद्रायणी. हे पाहिलं का देवाने? का कंटूरना तांदूळ हे नाही पाहिलं. त्याच्या अंतःकरणातलं प्रेम पाहिलं महाराज. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की गिरिधर लाल तो भाव का भूका राग कला नहीं तुका क्या गाऊं कोई सुनने वाला क्या गाऊं कोई सुनने वाला. त्याला केवळ भाव लागतो महाराज. फार सुंदर दृष्टांत आहे. सुदाम देवांची कथा तुम्ही श्रीमद भागवतामध्ये ऐकलेली आहे. तुम्ही टीव्हीला सिरियल पाहिलेली आहे. सुदाम देवांकडे पैसा भरपूर होता, घरचे गडगंज श्रीमंत होते. बरोबर आहे ना? हा म्हणजे कळालं तर तुम्हाला. पैसे होते का त्यांच्याकडे? पैसे नव्हते, दरिद्र होते महाराज. पैसा नव्हता पण सम्राट होते. कोणी म्हणेल बाबा पैसा नाही सम्राट कसे? हो होते, सम्राट होते. भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम देव दोन्ही सम्राट आहेत महाराज. फरक एवढाच आहे, भगवान कृष्ण हे ऐश्वर साम्राज्याचे सम्राट आहेत आणि सुदाम देव हे निर्धन साम्राज्याचे सम्राट आहेत. पैसा नाही महाराज पण अंतःकरणातली श्रीमंती मोठी आहे. म्हणजे एखाद्यानं भला मोठा बंगला बांधला, त्याच्या दारामध्ये भली मोठी गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, म्हणून तो श्रीमंत आहे का? म्हणून तो श्रीमंत नाही. आणि एखाद्याचं असेल साधं घर असेल, त्याला महिन्याला 15,000 पगार, म्हणून त्याला गरीब म्हणता का तुम्ही? नाही नाही. खरा श्रीमंत कोण आणि खरा गरीब कोण? नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात. ऐका दरिद्राचे लक्षण गाठी असता कोटी धन, ज्यांचे संतुष्ट नाही मन परम दरिद्री जाण याना. फार सोपे होय महाराज. ऐका दरिद्राचे लक्षण गाठी असता कोटी धन, करोडपती माणूस आहे, परी संतुष्ट नाही मन. मला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. ज्याला मरेपर्यंत पाहिजे तो सगळ्यात भिकारी.
आणि खरा श्रीमंत कोण? तर ज्याचे गाठी नाही कांचवटी, परी संतुष्टता नित्य पाठी, तोची संपन्न या सकळ सृष्टी, सत्य गोष्टी हे उद्धवा. भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात, हे उद्धवा तो श्रीमंत आहे, अरे ज्याच्याकडे फुटी कवडी सुद्धा नाही, परी संतुष्टता, जो समाधानी आहे, सुखी आहे, तो सगळ्यात श्रीमंत आहे. असू द्या लहान घर, असू द्या महिन्याला 15,000 पगार, 10-12 हजार मध्ये भागत असेल ना, 2-3 हजार शिल्लक राहत असतील, आणि अंतःकरणात जर समाधान असेल तर तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच महाराज. हे समाधान हृदयात पाहिजे, पण लोकांचं नाही. अहो आमचे गुरुजी सांगायचे, संसारात खाली बघायचं आणि परमार्थात वर बघायचं, म्हणजे अशी वर बघून टाळ कुटायची असं नाही बरं. वर बघायचं याचा अर्थ असा आहे, माझ्या पुढं कोण काय भक्ती करतं, काय त्यांची भावना श्रेष्ठ आहे हे बघायचं. आणि संसारात हे बघायचं, देवाने आपल्याला घर तरी दिलंय राहायला. काय काय लोक असे आहेत बाबा, ज्यांना राहायला घर नाही, ज्यांच्या पायात चप्पल नाही, ते सुद्धा जीवन जगतात का नाही? त्याच्यापेक्षा देवाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे महाराज. अशी देवाची कृपा मानायची, आणि अशा देवाची कृपा सर्वांनी मानलीच पाहिजे, आणि अशा देवाचं भजनही सर्वांनी केलं पाहिजे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने आनंदाने, आता बघा हा सुदाम देवांचा दृष्टांत अपूर्ण राहिलाय बरं का, पण आधी भजन करूया, मग नंतर दृष्टांत संपवतो, माझी सेवा संपवतो. बरं, विठोबा रखमाईचं भजन होणार, पण कृपया सर्वांना विनंती आहे, हे भजन करत असताना हाताने काय टाळी वाजवायची का वाजवायची? हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, वाजले बुवा, म्हणजे कीर्तनाची नियोजित वेळ संपली ना, मग करायचं का जय विठ्ठल? नाही का चालू द्यायचं का? तुम्ही सांगा बुवा, मी हाय तयार. हा, दृष्टांत पूर्ण करायचा का? हा, बाबा म्हणतात दृष्टांत पूर्ण करा. हा, एवढा दृष्टांत पूर्ण करतो आणि माझी सेवा संपवतो. फक्त दृष्टांत चालन अर्धा तास. हाय का तुमची तयारी? काय पक्के श्रोते रावीतले. आज दिंडी झाली, दिंडी करून सगळे दमले तरी एवढा उत्साह. खरंच महाराज, तेजस महाराज तुम्ही जे म्हणतात ना, खरंच उत्साह आहे. टाळी वाजवा, यांच्याकरता आम्ही टाळी वाजवतो महाराज. सुंदर महाराज. आणि बरं का महाराज, इमानदारीनं सांगतो, आता तुम्ही माझे गुरुबंधूच आहात, मी तोंडावर नाही बोलत, पण सुंदर नियोजन केलं तुम्ही. कीर्तनकारांची यादी सुंदर आहे, उपस्थित गुणीजन कलाकार सगळे महाराज सुंदर आहेत. सगळे नियोजन फार सुंदर आहे, मंडप सुंदर आहे, सिस्टीम सुंदर आहे, लाइटिंग फार सुंदर लावली. म्हणजे कोण जांभोळे देतं आणि कोण झोपा काढतं सगळं दिसतंय. 1.5 तास झाला सगळं पाहतोय मी इथून. पण कसं आहे, आता मला काय कोणाची नावं माहिती नाही ना, तर सांगितली असती कीर्तनात बा कोण झोपा काढतंय म्हणून. हा, एवढा एक दृष्टांत मी आता पूर्ण करतो, माझी सेवा संपवतो. बघा, परमार्थामध्ये भावनेला, प्रेमाला केवढी किंमत आहे बघा तुम्ही. भावनेलाच किंमत आहे महाराज. आता तुम्ही महादेवाच्या दारात येतात, हातामध्ये काय घेऊन येतं? 1 लोटा जल. मग तुम्हाला काय वाटतं, महादेवाकडे जल नाही का? ज्याच्या जटेमध्ये गंगा आहे त्याला काय कोणाची गरज आहे? पण महादेव हे नाही बघत की यानं 1 लोटा जल आणला की अख्खा माठ भरून आणला, हे नाही पाहत याच्या अंतःकरणातला भाव कसा आहे. जर भाव असेल ना तर 1 लोटा जल सब समस्या का हल होतं महाराज. पण तेवढे भावना पाहिजे महाराज. एकानं सुंदर लिहिलं,
कि क्या वो करेगा लेके चढ़ावा, क्या वो करेगा लेके चढ़ावा, सब कुछ त्याग के बैठा कहीं। भक्त नहीं वो भला है ढूंढता, गुण देखे गुणगान नहीं। मैं कहता नहीं श्रद्धा है बुरी, पर कर्म तराजू धर्म वही। भक्त नहीं वो भला है ढूंढता, गुण देखे गुणगान नाही। भला कुणाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, भक्त नाही वो भला, भावना परमात्मा पाहतात। या भावनेला, या प्रेमाला फार मोठी किंमत आहे हो। बघा तुम्ही सुदाम देवांची अवस्था, घरामध्ये पैसा नाही, लेकरं सांगायचे बाबा भूक लागली, आई मला भूक लागली। अशा वेळेला सुदाम देव काय करायचे, त्या लेकरांना भगवान कृष्णाच्या गोष्टी सांगायचे महाराज। आणि ज्या वेळेला बाप लेकराला गोष्टी सांगतो तर बापाची भाषा असते, त्या लेकरासोबत बोलत असताना काय अगदी शास्त्रोक्त नसं व्याकरण सहित बोलावं लागतं का? नाही नाही, त्याच्या भाषेत बोबड बोलावं लागतं। मग ती बापाची भाषा आहे। म्हटले मुलांनो ऐकलं का, माझा मित्र आहे कन्हैया, त्याला कान्हाई म्हणतात। अहो त्या कन्हैयाला मारण्याकरता पुतना मावशी आली होती। ती पुतना मावशी म्हणजे ती राक्षसी होती, पण माझ्या कानाने त्या पुतना मावशीला 5व्या दिवशीच मारून टाकलं। बोला बाळकृष्ण भगवान। अशी बापाची वाणी धारावंत ऐकत ऐकत ती लेकरं पाणी प्यायची झोपायची बाबा, पण किती दिवस चालणार। शेवटी त्या लेकरांची आई म्हणजे सुदाम देवांची पत्नी, काय तिचं नाव, सुशीला, हिच्याकडनं रावलं गेलं नाही बाबा। लेकराचे झालेले हाल आई कधी बघू शकत नाही महाराज। एका ठिकाणचा प्रत्यक्ष बघितलेली घटना आहे महाराज। एक पोरग म्हणजे बेवडा होता, दारू पित होता, पण आईला महाराज आईवर हात उचलला त्यानं। मग भावबंदकीतले लोक आले त्याला मारायला लागले। कारण लाज वाटते का तुला, तुझ्या आईवर हात उचलतो म्हणजे हे सांगतानाही अंगावर काटा येतो महाराज। तुझ्या आईवर हात उचलतो, आईला मारतो का? रोज महाराज, रोजचं हेच होतं, आईला मारणं, मारहाण करणं। त्या भावबंदकीवाल्यांनी एवढं जोडलं बाबा त्याला, पण तीच म्हातारी पडत आली, ओ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, सोडा त्याला, सोडा सोडा, मरल ते मरल, बस झालं, भरपूर झालं, मारू नका आता। कोण? ज्या म्हातारीवरती ना हात उचलला, ऐक ना, जी म्हातारी मार खाते ती का, लेकरू कसंही असू द्या, तो कसाही जरी असला, आला का लक्षात, कसाही आणि कसाही जरी असला तरी आई हाल नाही बघू शकत, कारण आई होती महाराज। आईचं हृदय आहे। म्हणून तर महाराज एकानं सुंदर लिहिलं की डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे वाटारून पण प्रेमच करते तिला पत्नी म्हणतात, पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करत राहते तिला आई म्हणतात। हे आईचं हृदय आहे। एकानं सुंदर गीत लिहिलं, तो गीतकार म्हणतो, मला जर देव प्रसन्न झाला, मी त्याच्याकडे पैसा नाही मागत, गाडी नाही मागत, बंगला नाही मागत, त्या देवाकडे फक्त माझी आई मागेन, आई, कारण माझ्या आईसारखं प्रेम माझ्यावर कोणी केलं नाही। नभीची तू चांदणी ग, चंद्राचे कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमंदी उभा आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच मी मागेन, आई माझी मायेचा सागर, दिलात जीवना कर, आई माझी मायेचा सागर, दिलात जीवना हो, तळपत्या उन्हात रख रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुळविले कांडे पास, आई माझी मायेचा सागर, दिलात जीवना हे आईचं प्रेम आहे महाराज, आईचं प्रेम आहे।
मग का आईचं प्रेम असतं मग का बापाचं नसतं का? अहो जेवढं आई प्रेम करते ना तेवढं बापही प्रेम करतो महाराज. सुदामदेवांची पत्नी सुशीला ही प्रेम करत होती, मग का सुदामदेव करत नव्हते का लेकरांवर प्रेम? बापाचंही तेवढंच प्रेम आहे. फरक एवढाच आहे की बापाचं प्रेम लोकांना दिसत नाही, कारण बाप कधी रडत नाही. बाप रडतच नाही महाराज. आणि किती हे कठोर अंतःकरणाचा बाप असू द्या, त्या बापाचं प्रेम जर तुम्हाला बघायचं असेल ना तर महाराज, ज्या दिवशी त्या बापाची लेक पहिल्यांदा सासरी जाते नांदायला, त्या दिवशी किती कठोर अंतःकरणाचा बाप असू द्या, त्याचं हृदय बघा, त्याचे कष्ट केलेले हातपाय बघा, त्याचा दाटून आलेला कंठ बघा. येईल तुमच्या लक्षामध्ये महाराज की आयुष्यात कधी न रडलेला बाप पण त्या दिवशी इकडे तिकडे पाहतो महाराज, माझ्याकडे कोणी पाहतं का नाही. आता हे प्रत्यक्ष प्रत्येकाने पाहिलेली घटना आहे महाराज. हे बापाचं प्रेम आहे. हो, दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात ये काने जा पुला करी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. आयुष्यात कधी न रडलेला बाप पण त्या दिवशी धाय मोकलून रडतो. बाबा माझी लेक आता एवढी मोठी झाली की कायमची सोडून निघून जाणार. तुम्हाला सांगू का, जेवढं बाप प्रेम करतो ना तेवढं लेकीचंही प्रेम राहतं महाराज बापावर. बघा तुम्ही, या भारताचं दुर्दैव असं आहे की या भारतात पोटातली लेक मारली जाते महाराज. आणि यदा कदाचित ती जन्माला आली की सगळ्यात जास्त बापाला आवडते. एका दवाखान्यातला घडलेला प्रसंग आहे. ती लहान म्हणजे एक बाई बाळंतीण झाली, तिला लहान लेकरू, आणि त्या लेकराच्या मानेखाली महाराज ती मेडिसिनचं पाकिट, प्रत्यक्ष पाहिलेलं आहे महाराज आडावातला मी स्वतः, मानेखाली मेडिसिनचं पाकिट अडकलं. ती 1-2 दिवसाचं बाळ, ते मेडिसिनचं पाकिट मानेखाली अडकलं. किती टोचत असेल महाराज. अहो त्या बाळाला हात लावलेला सहन होत नाही, ते पाकिट किती कडक राहतं. ती एवढी रडते पण तिची आई तिथं झोपलेली पण त्याला उचलत नाही महाराज. मग अक्षरशः आम्ही तिथं होतो. मग माझी आई गेली, त्यानं लेकरू उचललं. म्हणे का ग ताई, तुला काही वाटतं का? लेकरू किती रडतंय, किती मानेला टोचतंय, उचलत नाही. आणि असं बोलल्याबरोबर महाराज माझ्या आईकडून ते लेकरू घेतलं, तिनं हृदयाला लावलं. म्हटले काय करता महाराज, ही 4थी मुलगी आहे हो. आणि आमच्या सासरवाल्यांनी सांगितलं आता जर मुलगी झाली तर सासरचं तोंड बघायचं नाही. माझ्या नवऱ्यानं तर बापा तो तर महाकालच आहे. म्हटलं इतका मारतो, इतका मारतो, काय काय नराधम असतात महाराज. म्हटलं इतका मारतो की म्हटले आता काय करायचं महाराज, तुम्ही सांगा ना काय करायचं. म्हटलं भाऊ आता आपण काय सांगू शकतो, आता लोकांना काय समजवणार आपण, आहे की नाही अशी परिस्थिती. पण ती पोरगी जर जन्माला, दुर्दैव आहे महाराज, नसू द्या मुलगा, काय बिघडलं तुम्हाला, मुलगा नाही नसू द्या. आणि नाहीतरी लोक मुलगा कशा करता, मोठा होईल ना मला सांभाळेल, तो जमाना गेला आता. नाहीतरी मुलं तसे सांभाळत नाही. आणि मायबापांना सांभाळावं एवढे मायबाप म्हातारे होतच नाही. आधीच कोरोना सारखे आजार येतात, दामपरम चालले वर, कोणी म्हातारा होत नाही. आता पुढच्या काळात महाराज दाखवावं लागेल याला म्हणता म्हातारा. म्हाताराच नाही दिसणार कोणाला. 60 खूप झालं आता, आहे की नाही. 60 पर्यंत पोहोचले, समजायचं देवाची कृपा आहे, सगळं बोनच आहे वर, हे देवाची कृपाच मानायची. म्हणून महाराज लेकीचं आहे तेवढं प्रेम आहे हो. लेक सुद्धा बापाला विनंती करते, बाबा अहो आजपर्यंत तुम्हाला सोडून कधी गेली नाही, घराच्या बाहेर पाऊल कधी टाकलं नाही, पण बाबा आज तुम्हाला सोडून पहिल्यांदा मी कायमची जाते. बाबा माझी पावलं बाहेर निघत नाहीत हो बाबा, तुम्हीच मला तुमच्या हातून बाहेर काढा. ती मुलगी देखील बापाला विनंती करते कि उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे. बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हो तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे. फसलें जो काटी जाए उगती नहीं है, बेटियां जो ब्याहे जाए मुड़ती नहीं है. ऐसी विदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज
दर्द की भी पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। हे मुलीचं प्रेम आहे महाराज, म्हणून माय बापासारखा प्रामाणिक या जगात कोणी नाही। अहो आपला बाप बाहेर किती महाराज याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची याच्या करत असन, पण मुलांबद्दल नाही महाराज। रामायणामध्ये वाली, ज्या रामाने झाडाच्या आडून बाण मारला तो वालीचा शत्रू झाला का नाही, पण अशा रामाला स्वतःचं पोरग दिलं का, तर तो एक बाप होता म्हणून। असं माबापाचं प्रेम आहे महाराज। सुदामदेवांचं प्रेम होतं पण कधी व्यक्त नाही केलं। आता काही नाही पटापटा सांगतो, काही नाही 11:15 झाले महाराज, लगेच 2च मिनिटात संपवतो। पत्नीनं आग्रह केला, म्हटले का हो सारखं कृष्ण कृष्ण म्हणत राहतात, तुमचं काही कर्तव्य आहे का नाही देवाला भेटायला जायचं, जाणं म्हटले भेटायला। पत्नीनं आग्रह केला म्हणून देवाला भेटण्याकरता निघाले। म्हटले देवाला भेटायला जातो पण काय घेऊन जाऊ, रिक्त पाणीर न पश्यतू राजानाम देवताम गुरुम, रिकाम्या हातानं जाऊ नये, काय घेऊन जाऊ। म्हणे मी करते व्यवस्था। बाहेर गेली, 4 घरातले तांदूळ मागितले। सुदामदेवांच्या गळ्यामध्ये फाटका रुमाल होता, त्याची गासोडी बनवली। सुदामदेवांना बगलीत दाबली, देवाला भेटायला निघाले। द्वारकेला पोचले, देवाने स्वागत केलं। आता ही काही कथा नाही कीर्तनातलं आहे ना, आता आपली वेळ झालेली म्हणून आता द्वारकेत पोचले बरं का। देवाने स्वागत केलं, स्वतःच्या सिंहासनावर बसवलं। सुदामदेवांकडे पाहिलं, कपाळ होता अत्यंत तेजस्वी आणि शरीर पाहिलं असं सोकलेलं माझ्यासारखं। लय हसले बापा तुम्ही जोरात, म्हणजे कळालं तुम्हाला, म्हणजे इतका जाड आहे का मग मी? लयच राव, म्हणजे कीर्तनाची तारीख द्यायची, गावात बोलवायचं, मारा तुम्ही जाड आहे। मला सुदामदेवांकडे पाहिलं, शरीर असं बारक कृष्ट झालेलं शरीर, आणि ज्या वेळेला देवाची नजर सुदामदेवांच्या पायाकडे गेली, त्या पायाला असंख्य भेगा गेलेल्या आणि त्यातून रक्तबिंदू बाहेर पडत होते। हे ज्या वेळेला भगवान कृष्णाने पाहिलं, राहवलं गेलं नाही। अगं रुक्मिणी जा पाणी तापव, परात घेऊन ये, सुदामदेवांचे पाय आपल्याला धुवायचे। पण महाराज देवाने विचार केला, कधी रुक्मिणी माता जातील ना पाणी तापेल ना घेऊन येतील, धीर नाही राहिला। मग काय केलं देवाने, ऐका काय केलं, देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को छुओ नहीं, नैनन के जल से पग धोए। स्वतःच्या नेत्रबिंदूंनी भगवान परमात्म्याने सुदामदेवांचे पाय धुतले। सुदामदेवानं विचारलं, हो देवा सेवा भरपूर झाली, 11:15 झाले, तुझं लग्न झालं का सांग आधी। अरे म्हटले सुदामा इथं एवढ्या उभ्या दिसतात, सगळ्या आपल्याच आहेत। हा तिथं 50 राण्या उभ्या होत्या महाराज। 50 म्हटले असतील बुवा, परमात्मा आहे त्याला काय कशाची कमी आहे। देवाला लगेच आठवलं या 50 आहे, बाकीच्या राण्या अजून महालांमध्ये, त्यांना कधी दर्शन घडणार। सिस्टीमवाल्यांना सांगितलं आवाज वाढवा, तुम्ही नाही तिथलं, घाबरू नका तुम्ही। हा देवाने आवाज दिला, अगं म्हटले राण्यांनो चला चला चला, आपल्या घरी संत महात्मा आले, या त्यांच्या दर्शनाकरता। सगळ्या राण्या महाराजच्या राजभवनात घुसल्या, त्या काही कमी होत्या का बाबा? 50, 100, 500, 1000, 10,000, 15,000, 16,000, 108, सगळ्या आतमध्ये सगळं राजभवन फुल भरलं। सुदामदेवाचे एवढे डोळे, बापा इतक्या राण्या, म्हटले असतील देवाचे, आपल्याला काय करायचंय। एक एक राणीनं दर्शन घ्यायचं, चलायचं, सुदामदेवाने आशीर्वाद द्यायचा, अखंड सौभाग्यवती भव, सगळ्यांना आशीर्वाद दिला। आधी षडजात अखंड सौभाग्यवती भव, 100-150 राण्या गेल्या। मग तो स्वर किती वेळ षडजात गायन, खाली उतरला, अखंड सौभाग्यवती भव, पुन्हा 100-150 गेल्या आणि तो स्वर इतका उतरला आबा म्हणे अखंड सौभाग्यवती भव। अरे बापा कृष्णा कितीत म्हटले तुझ्या राण्या? अरे सुदामा अजून तर 650 झाल्या। मग म्हणे एकूण किती? एकूण म्हणे 16,108। अरे बापरे, असं कर म्हणे माझी समाधी बांधित, एवढ्या राण्यांना आशीर्वाद म्हणे एकाच वेळेला देऊन टाकतो। शेवटी कृष्णाने विचारलं, सुदामा तुझं झालं का लग्न? अरे देवा लग्नही झालं, मला लेकरं आहेत। असं बोलल्याबरोबर माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काय पाठवलं। महाराज ती बगलेतली पोटली दाबायला लागले, परमात्मा होते, काय लपणार, धरली सोडली,
पहिला घास घेतला, एका लोकाची संपत्ती सुदामदेवांना अर्पण केली. दुसरा घास घेतला, दुसऱ्याही लोकांची संपत्ती सुदामदेवांना देऊन टाकली. आता तिसरा घास घेणार सत्यभामेजीनं हात पकडला. देवा असं करू नका, लोक तीनच आहे, आपल्याला काहीतरी ठेवा, आमच्याकरता प्रसाद ठेवा. दृष्टांत संपला. शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो. कोरडे पोहे खाल्ले का? अंतकरणात प्रेम होतं, भावना होती. म्हणून जगद्गुरु तुकोबारा देवाला सांगतात, देवा मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. अभंगाची 2 चरण झाली, त्याला 2 तास लागले, अजून 2 राहिले. त्याला अजून 2 तास लागतील. हा, चालू देऊ का? काय पक्के हो बाबा तुम्ही, आता का आमचा जीव घेता बाबा तुम्ही.